रोखठोक दादा, फटकळ दादा, अजितदादा पवार आता मुलायम झालेले आहेत. बारामतीमध्ये आता युगेंद्र पवार यांचं नाव घेतलं जात आहे आणि विधानसभेला आपल्या समोर आपलाच पुतण्या उभा जर राहिला तर काय, असा प्रश्न भेडसावत असताना अजितदादा पवार यांचं वक्तव्य जे आज त्यांनी केलेलं आहे की मी सुनेत्रा पवार यांना बारामतीमध्ये माझ्या बहिणीच्या विरुद्ध उभं करायला नको होतं, असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. ते का, हे आपण अतिशय थोडक्यामध्ये समजावून घेणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो, एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे. हे बघा, अजितदादा पवार मागच्या जुलैमध्ये म्हणजे 2023 मध्ये आपल्या सगळ्या 41 आमदारांना घेऊन तिकडे महायुतीमध्ये जाऊन बसले. 10व्यांदा ते अर्थमंत्री झाले. म्हणजे ज्या अजित पवारांनी भ्रष्टाचार केला 70, 72, 1 लाख कोटी रुपयांचा, त्या अजितदादा पवार यांना भारतीय जनता पार्टीने थेट अर्थमंत्री करून टाकलं. त्याच्यामुळे दादांचा राजकारणातला रुबाब काय म्हणा, आणि मग तो त्यांचा बळावलेला आत्मविश्वास, त्या आत्मविश्वासामध्ये त्यांना ते राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे झाले. त्यामुळे आता त्यांना ऐकावं लागणार होतं कुणाचं, तर ते पार्लमेंटरी बोर्डाच, पक्षाची समिती, संसदीय समिती. आणि मग ती कार्यकारिणी जी काही निर्णय घेईल ते ऐकायचंय. मग आता लोकसभा निवडणूक लढवायची. मग बारामती सारख्या सगळ्या अर्थाने संवेदनाक्षम असलेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कुणाला उभं करायचं, असा प्रश्न ज्या वेळेला आला त्यावेळेला सुनेत्रा पवार यांना उभं केलं पाहिजे असं बोललं गेलं. आणि मग ते समितीचा तो जो निर्णय तो मला मान्य करावा लागला, असं अजितदादा पवार आज म्हणत आहे. मग लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यासाठी ज्यावेळेला ते बारामतीमध्ये गेले होते, त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की मी लोकसभा निवडणुकीमध्ये जो उमेदवार देईल त्याला जर काही दगाफटका झाला तर मी विधानसभेच्या वेळेला वेगळा विचार करेल, असं ते म्हटले होते. आता विधानसभा निवडणूक आलेली आहे. आता करायचं काय? ज्या बारामती विधानसभा मतदारसंघाने 50,000वरची लीड सुप्रिया सुळे यांना दिलेली आहे, सुनेत्रा पवार यांना फटका बसलेला आहे, त्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आपण उभे राहिलो आणि आपल्या विरोधात युगेंद्र पवार म्हणजे आपले बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा उभा राहतोय, तर त्यावेळेला बारामतीकर काय विचार करणार आहे? मग तोच विचार करणार. म्हणजे ज्या साहेबांनी, आपल्या काकांनी अजित पवार यांना राजकारणामध्ये लहानाचं मोठं केलं, इतकं मोठं केलं की त्यांना वारंवार अर्थमंत्रीपद दिलं. अगदी ज्या वेळेला पहाटेचा शपथविधी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर घेतला, त्यावेळेला देखील त्यांनी त्यांना माफ केलं आणि पुन्हा त्यांना अर्थमंत्री केलं होतं. मग त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ते सरकार स्थापन झालं. मग सगळे आमदार ज्या वेळेला सत्ता स्थापनेसाठी विधिमंडळात ज्या दिवशी येणार होते, त्या दिवशी सगळ्या आमदारांचं स्वागत करायला सुप्रिया सुळे विधिमंडळाच्या दारामध्ये उभ्या होत्या. याची आठवण अजितदादा पवार हे विसरले. सुप्रिया सुळे या नेहमी आपल्या मुलाखतीमध्ये वारंवार म्हटलेलं आहे की दादाला मुख्यमंत्री झालेलं मला बघायचं. मग दादाचा फटका स्वभाव, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, म्हणजे अगदी ज्या वेळेला शरद पवार यांनी राजीनामा दिला होता आपल्या अध्यक्षपदाचा, त्यावेळेला जे उद्वेग निर्माण झाला होता कार्यकर्त्यांमध्ये, तो शांत करत असताना की सुप्रिया तू वारंवार मध्ये बोलू नको, आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे राजीनाम्याचा, मग आपण कशाला बोलायचं वगैरे असं शब्दामध्ये त्यांनी खडसवलं होतं व्यासपीठात. त्याच्यानंतर कार्यकर्ते उद्विग्न झाले, त्यांना समजावण्यासाठी दादा मग बाहेर आले. बाहेर आल्यानंतर कार्यकर्ते ओरडायला लागले की काय
कसं काय त्यांना राजीनामा परत घ्यायला लावा पवार साहेबांना वगैरे वगैरे. अहो दादा दादा करायला लागले. मग ते दादा ते म्हटले काय दादा पादा करतोय तू, जरा गप्प बस. आणि मग अशा वेळेला अजितदादा पवार यांचा जो काही स्वभाव आहे त्याला नेहमी दाद दिली ती सुप्रिया सुळे यांनी, म्हणजे चांगल्या अर्थ. मग अजितदादा पवार यांचं जे काही कर्तृत्व आहे ते कुणीच नाकारलेलं. ते भल्या पहाटे उठतात, सगळे 7-7:30 पासून सगळ्यांना भेटायला लागतात. आणि त्यांचा जो प्रशासनावर जो वचक आहे, म्हणजे त्यांना त्यांचं काय शिक्षण झालेलं आहे ते ग्रॅज्युएट वगैरे सगळं बाजूला ठेवलं तरी त्यांच्या कामाची पद्धत लक्षात गेली तर ते महाराष्ट्राचे दुसरे वसंतदादा असं त्यांना म्हटलं जात. म्हणजे 7वी पास असलेल्या वसंतदादा पाटील यांचा जो ज्या पद्धतीने वचक होता राज्य सरकारच्या प्रशासनावर, त्या पद्धतीचा वचक हा अजितदादा पवार यांनी ठेवलेला आहे. मग सगळं प्रशासन कसं आकायचं, म्हणजे अगदी ते ज्या वेळेला या अर्थमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच कामाला लागले. मग त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न विचारता मंत्रालयामध्ये बैठकांचा सपाटा लावला होता. अनेक फाईल त्यांनी इकडे तिकडे करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना असं सांगावं लागलं की ती फाईल आधी इकडे येईल आणि मग ती मंजुरीला जाईल किंवा त्याच्यावर निर्णय होईल, असं सांगण्याची वेळ आलेली होती. आता अजितदादा पवार यांनी नरेश अरोरा या राजकीय सल्लागाराला म्हणे रोहित पवार यांनी सांगितलं की 200 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि या 200 कोटी रुपयामध्ये अरोरा यांनी त्यांना असं सांगितलेलं की दादा आता तुमचा कठोर स्वभाव, रोखठोक स्वभाव हा थोडासा बाजूला ठेवा. आणि आता अजितदादा बदललेले आहेत, अंतर्बाह्य ते बदललेले आहे. त्यांचं अंतःकरण कसं आहे, मवाळ झालेलं आहे आणि ते आता मुलायम झालेले आहेत. आणि त्या पद्धतीने ते आता कार्यकर्त्यांशी, नागरिकांशी बोलतील, वागतील, अधिकाऱ्यांशी तसं बोलतील, वागतील आणि आपले कंत्राटदार असतील वगैरे सगळे समर्थकांशी त्या पद्धतीने वागतील. असं ते सगळं दिसलं पाहिजे. एक नवी प्रतिमा तयार झाली पाहिजे, नवा ब्रँड तयार झाला पाहिजे. म्हणजे दादा हा आपला दादा आहे, त्याचा म्हणजे एकच वादा अजित दादा असं जे म्हटलं जातं ते आता गुलाबी ढंगामध्ये सांगितलं पाहिजे. आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे, त्यामुळे तो तो रंग आता तुम्ही निवडा. मग तो दादांनी निवडला. मग एक नाही दोन नाही, त्यांनी 1 डझन भर गुलाबी जॅकेट केले. आणि मग ते जॅकेट घालून त्यांनी अर्थसंकल्प यावेळेचा सादर केला. मग त्यावेळेला त्यांनी मुख्य जी घोषणा केली की लाडकी बहीण 1500 रुपये महिना. आणि मग ती योजना जाहीर केली, इतर अनेक योजना जाहीर. आता हे सगळ्या सभांमधून सगळ्या योजनांचा तो पाडा ते व्यवस्थितपणे वाचत आहे. मुलाखती द्यायला लागलेले आहेत. आधी सुरुवातीला बघा अजितदादा पवार हे प्रसार माध्यमांशी अगदी फटकून वागायचे. अगदी पत्रकार संस्थांच्या कार्यक्रमाला देखील ते जात नसायचे, मुलाखती देत नसायचे आणि आपल्या कामामध्ये ते घडून गेलेले असायचे. परंतु आता अजितदादा पवार हे जर आपल्या वाहनामध्ये रिकामं सीट असले की तिथं एक पत्रकार बसवतातच, त्याला वेळ देतात, जेवढं काही शक्य होईल तेवढी ती मुलाखत देतात. अनेकांना त्यांनी मुलाखती दिल्या. अगदी 4 दिवसापूर्वी त्यांनी एका चॅनलला ज्या वेळेला मुलाखत दिली त्यावेळेला त्या प्रश्नकर्त्याने असं विचारलं की आता बारामतीचं काय दादा. तर ते म्हटले की आता मला मागच्या गोष्टी काही बोलायच्या नाहीत, मी त्याच्यावर ठरवलेले काही बोलायचं नाही. परंतु आज ते बोलले की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे, घरामध्ये आणलं नाही पाहिजेत वगैरे वगैरे, ते असं बोललेले आहेत. तर ते त्याचा अर्थ म्हणजे काय काढायचा. आता खरंच त्यांना पाझर फुटलेला आहे का? मग फुटलेला असेल आणि मग ते अजितदादा पवार मोकळे ढाकळे मन मोकळं बोलणारे जर समजलं तर मग तसं मान्य करायला हरकत नाही. परंतु ते एकदम खास असे राजकारणी म्हणून झालेले आहेत का अगदी पाताळ यंत्री राजकारणी म्हणावेत असे, की आता योगेंद्र पवार जर उभा राहणार आहे आणि मग त्यावेळेला पुन्हा सहानुभूती, मग पवार साहेब, मग योगेंद्र पवार त्यांचा नातू, मग हे सगळं जे पुन्हा चर्चा होईल, मग पुन्हा सहानुभूतीची लाट ही योगेंद्र पवार यांच्या उपयोगाला होईल. आणि मग आपलं काय होईल. आपला तो हक्काचा मतदारसंघ आहे, अगदी एसटी स्टँड सिंगापूर सारखं सजवलेलं आहे, विकास केलेला आहे, सिंचनाच्या अनेक गोष्टी तिथे केलेल्या आहेत. फक्त आता आपण विकासाची भाषा करतोय, परंतु तेवढ्यावर आपल्याला बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये तो टिकवता येईल का याची चिंता तर त्यांना भेडसावत नाही ना. आता त्यांनी व्यापारी संघटना असतील, वेगवेगळ्या समाज घटक असतील, यांच्या वारंवार बैठका घेतल्या, भेटी गाठी घेतल्या, सगळं केलेलं आहे. आणि मग हे दादांचं जे रंगरूप आता बदलायला लागलेलं आहे, अगदी सिद्धिविनायकाला त्यांनी साकडं घातलं.
म्हणजे अजितदादा पवार हे कडक स्वभावाचे, कधी ते जाऊन असे देवधर्म करतील, साकडं घालतील, नवस बोलतील असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु अजितदादा पवार यांनी ते केलेलं आहे. ज्या वेळेला त्यांनी आपल्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली त्यावेळेला ते सगळ्या आपल्या सवंगड्यांचं, म्हणजे पार्लमेंटरी बोर्ड त्यांचं जे आहे पक्षाचं, म्हणजे प्रफुल्ल पटेल वगैरे सगळ्यांचं ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते. आणि मग तिथून त्यांनी आपला प्रचार सुरू केला. मग आता तो प्रचार सुरू केल्यानंतर आता त्यांची जी यात्रा सगळीकडे आहे, जनसन्मान यात्रा, मग आता छगन भुजबळ असतील त्यांच्या येवल्यामध्ये असेल, सगळीकडे ते फिरतात आहे आणि ते वारंवार सांगतात आहे की कशा योजना केलेल्या आहेत, काय काय आपल्याला करायचं आहे, कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. आणि दुसरी अडचण त्यांची सगळ्यात मोठी जी आहे, डोकेदुखी जी आहे, ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे ऑर्गनायझर आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राला जे विवेक साप्ताहिक आहे, की ज्याच्यामध्ये संघाची विचारसरणी मांडली जाते. त्या दोन्ही मुखपत्रांमध्ये जे लेख आले त्या लेखांमध्ये अजितदादा पवार यांना घेतल्यामुळं बराचसा वैचारिक प्रश्न निर्माण झाला, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याच्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना नाकारलं. आणि त्या लोकांनीच नाही तर खरं म्हणजे स्वयंसेवक संघाचे जे स्वयंसेवक आहेत, भारतीय जनता पार्टीचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत, त्यांनी देखील वाट म्हणजे तिकडे ते फिरकले देखील नाही. म्हणजे वोट ट्रान्सफर झालेच नाही, भारतीय जनता पार्टीचे मत मिळालेच नाही त्यांना. आता हे देवेंद्र फडणवीस देखील मान्य करतात की वोट ट्रान्सफर झाले नाहीत. आता हा जो स्ट्रॅटेजिक पार्टनर नेमलेला आहे, हा काही हिंदुत्ववादी नाही. म्हणजे एकनाथ शिंदे यांची जशी विचारसरणी आहे त्याप्रमाणे अजितदादा पवार यांची विचारसरणी नाही. अगदी ते ज्यावेळेला अर्थमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी आम्ही मुस्लिमांना आरक्षण देणार वगैरे असं त्यांनी मंत्रालयामध्ये वक्तव्य केलं होतं. आजही ते त्याची ठाम आहे, ते बोलून दाखवत आहे. आमची विचारसरणी वेगळी आहे, फुले शाहू आंबेडकरांची आमची विचारसरणी आहे. मग आता भारतीय जनता पार्टीच्या मदतीला कोण धावून येत आहे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावून येत आहे. तशा बातम्या आलेल्या आहेत. आता लोकसभा निवडणुकीमध्ये भले संघ हा थोडासा 4 फूट अंतरावर होता, परंतु आता महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं नाक शाबूत ठेवायचं तर आता मदत केली पाहिजे, म्हणून संघाने निर्णय घेतलेला आहे. तसं अधिकाऱ्यांवर तशी जबाबदारी दिलेली आहे. अगदी सर कार्यवाह जे आहेत अतुल लिमये त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे, त्यांची नेमणूक केलेली आहे. मग आता ज्या अजितदादा पवार यांच्या विरोधात अगदी देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडी बैलगाडी भरून जे पुरावे नागपूरमध्ये फिरवले होते 2014 मध्ये, आता त्याच लोकांना आपल्याला पुन्हा सांगायचे की अजितदादा पवार हे आपले काय सहभागीदार आहे, आपले महायुतीमधले ते नेते आहेत, त्यांचा पक्ष हा आपला आहे, असं सांगितलं जाणार आहे का खरंच मनापासून? मग त्याचा काय परिणाम होणार आहे याची सगळी चिंता कोणाला आहे? ती अजितदादा पवार यांना अधिक आहे. आता किती जागा वाट्याला येतील वगैरे अजून तो पुढचा मुद्दा आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायचंय किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचंय, तर देवेंद्र फडणवीस यांची काही अनुमती लागत नाही. आता कुणाची लागते? आता प्रफुल्ल पटेल ते सगळं मॅनेज करतात, मग तिकडे भेटीगाठी होतात. हे सगळं वरून आशीर्वाद आहे, परंतु खालून असं काही वेगवेगळं वेगवेगळं बोललं जातं. हे अनेक आव्हानं अजितदादा पवार यांच्या समोर आहेत. आणि त्यांनी जो मार्ग निवडला की शरद पवार यांच्याशी उघडपणे फटका करून त्यांचं वय काढून वगैरे हे सगळं जे केलेलं आहे, आता त्यांना त्यांची चूक उमगलेली आहे. आणि मग तसं ते बोलून दाखवत आहेत. मग आता 200 कोटीच्या सल्लागाराने हे त्यांना सांगितलेलं आहे की आता तुम्हाला उपरती झालेली आहे, हे तुम्ही भासवा. आणि म्हणजे मग कसं आहे की आपल्याला बारामतीमध्ये अजून जाऊन सोपं जाईल, असं काही असे भावनिक असं काही आडाखा त्याच्यामध्ये आहे का, असा एक प्रश्न निर्माण होतो. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.